संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा जो वावर आहे त्या विषयावर एकीकडे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी स्थिती आहे। हा कारभार मोकळत चाललाय, त्यामुळे गुन्हेगारी वाढली। याच्यामध्ये तर एक तहसीलदार तक्रार करायला जातो आणि वाळू माफियांचं पोलीस ऐकतात। म्हणजे पोलीस यंत्रणा राज्य सरकारची की वाळू माफियांची ही शहरातली, संभाजीनगर शहरातली। आणि याच्यात जर एक तहसीलदार प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी पोलीस तक्रार करायला घेतो तर उलट त्यालाच पोलीस मला असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं तक्रार करून अशा पद्धतीचा प्रयत्न करतात। या गोष्टी चुकीच्या आहेत। अशा पद्धतीनं कायदा मोडणारा कोणी असो, वाळू माफिया असेल नाही तर एखादा तहसीलदार असेल, याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असतेच। ती जबाबदारी पार पाडण्यात संभाजीनगरचं पोलीस त्या दिवशी तरी अपयशी ठरलेलं आहे। दादा, काल रात्री सिल्लोडमध्ये तहसीलदारांच्या पथकावरती हल्ला करण्यात आला। वाहनावरती ज्वलनशील पदार्थ टाकून 11 जणांना जाळण्याचा प्रयत्न झाला वाळू माफियाकडून। बघा आता, जर सरकारच कारवाई करत, सरकार म्हणजे प्रशासन कारवाई करत असेल आणि त्याच्यावर जर वाळू माफिया शिरजोर होत असेल तर यांची हिंमत कुठपर्यंत गेलेली आहे? यांची हिंमत प्रशासनाला, तहसीलदार एक महत्वाचा घटक आहे आपल्या व्यवस्थेतला, आणि जर त्याच्यावर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर ते चुकीचं आहे। सरकार काय करतंय आताच्या घडीला? स्वतःच्या तहसीलदाराचं संरक्षण सरकार करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। वाळू माफियाचं पटीक झालं का सरकार किंवा बाकीचं प्रशासन? हा माझा प्रश्न राहील त्यांना।